बघायला का? प्रश्न हाय साधा पण वाटत नाही साधा, हा मोठा फरक आहे तुमच्या आणि आमच्यामध्ये. जी परीक्षा देतात का पोरं, त्यांच्या डोक्यात असं असते की उगा आपल्या ओळखीचं यावं. ही तसं ओळखीच आहे पण आपली ओळख नाही झाली अजून. याची ओळख होईल आता, आजचं उद्या होईल, उद्याचं परवा होईल. बघितलं आपणच टेन्शन येते की आपल्याला नुसतं एक्स वाटते, सगळं वाया देते ना. म्हणजे दुसऱ्या एक सोबत एक्स तर एक सोबत वाय आहे, वर वर्ग आहे, इथं वर्ग आहे, काय 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 म्हणजे असं वाटतं बघितलं की हे आपण सोडायचंच नाही आता. तर आपल्याला येतच नाही असं वाटतं नाही, काय नाही याच्यामध्ये. आता आपण परत ह्याची पद्धत असेल बी समजा, पण आपला मतलब पद्धतीशी आहे का? आपल्याला स्टेप बाय स्टेप मार्क आहेत का? मार्क स्टेपला पडणार आहेत का? शाळेत असताना कसं होतं, सूत्र एक मार्क, मग त्याच्यामध्ये आकडे टाकले दुसरा मार्क, पुन्हा असं करत 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 5 मार्काला प्रश्न राहायचा आणि शेवटला म्हणून असं लिहावं लागायचं ही अमुक 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 बरोबर, तर मुख्याला 1 मार्क राहायचा. तसं आता आपल्याकडे आहे का? तुम्ही कसे बी जा उत्तराकडे जा असं म्हणताय त्यानं. तर आता आपण काय करू, आपल्याकडे 4 पर्याय आहेत, 1 पर्याय 2 पर्याय 3 पर्याय 4 पर्याय. आता ह्याचा जर हिशोब लावला 14 प्लस आणि x ची किंमत काढा म्हणले, का काढा म्हणले x ची किंमत, म्हणजे दिलेले पर्याय जे आहेत ते x चे आहेत. म्हणजे ही थोड्या वेळासाठी x समजा. आता x मध्ये काही घातल्यास आता जे 100 आहे म्हणजे 14चा तर वर्ग एक त्याचाच तिकडे चालायचं पार पुढे. 14चा वर्ग किती आहे? एक कसा असेल 12चा वर्ग 196 आहे. नुसतं 14चा वर्ग 196 कडे चालाय, आपल्याला फक्त 100 पर्यंत थांबायचं आहे. बरोबर आहे की नाही? कार्यक्रम फेल चालाय 14नं, 12नं कार्यक्रम फेल जाते, 10नं कार्यक्रम फेल जाते. का तर 12चा वर्ग 144 एकटाच झालं की तिकडे आपल्याला 100ची भरती करायची. 10चा वर्ग एकटाचा 100 आहे, मग इथं 0 थोडंच असणार आहे. 10 प्लस 0 केल्यास मग 100 जमते समजा, पण 10 मधून 0 केल्यास 10चा वर्ग 64 थोडाच असते. त्याचं उत्तर उघड नको आहे, तुम्ही करायची गरजच नाही. तरी पण आपण थोड्या वेळासाठी आता काय करू, त्याच्या म्हणण्याप्रमाणे करू का. काय म्हणते, x प्लस y बरोबर 100 म्हणते त्यानं, हो का? आणि x मायनस y बरोबर किती म्हणते? आता 1 करा, x ची किंमत थोड्यासाठी आपण 9 धरल्या की नाही. 9 मध्ये किती मिसळल्यास त्या संख्येचा वर्ग 100 असेल. त्याचा वर्ग आहे ना डोक्यावर इथं, तर 9 मध्ये किती मिसळल्यास त्याचा वर्ग 100 असेल. 1 म्हणजे ही y ची किंमत आणि 1 काय अडचण आहे कुणाला. मग 9 प्लस 1 किती झालं, ह्याचा वर्ग किती, 9 आणि 1 10चा वर्ग 100. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे y ची किंमत आपण 1 आणली का. आता या इकडे x ची किंमत किती आहे, उघड 9 आहे आणि y ची किंमत आपल्याला ह्याच्यामुळे माहित झाली की 100 आपण कॅल्क्युलेशन वर नेलतं की नाही. 100 कॅल्क्युलेशन कधी होणार, तर इथे 1 घातल्यास होणार. तर म्हणजे इथं किती टाकू, मायनस वायच्या ठिकाणी किती टाकू. ह्याचं कॅल्क्युलेशन फक्त 1 चेक करा की 64 कडे जाते का. का तर 9 मधून 1 गेलास किती राहिलं, 8चा वर्ग 64 होतोय का. फक्त ह्याच्यामुळे सुरू एक नाही कार्यक्रम. ही 1 कळणं सगळ्यात महत्वाचं आहे. 24 कुठे आहे त्याची, ही 1 कळणं. का तर आपल्याला 100 वर न्यायचे, म्हणजे x तर 9 धरले आपण पर्यायानं. ही 9 धरल्यास 9 मध्ये काय घातल्यास ती येणाऱ्या आकड्याचा वर्ग 100 आहे. का तर इथं वर्ग आहे ना, मग काय घातल्यास 100 होणार. तर म्हणून आपलं उत्तर आहे हे. तर 1 बसलं इथं, वायच्या ठिकाणी 1 घातलं इथं, 9 मध्ये गेला 18, 8चा वर्ग 64 आला. म्हणजे आपल्या किंमत कुणाची काढणं होतं, मग काय असेल किंमत 9.